हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर पुन्हा एकदा एका डॉमिनारच्या छोट्या राईडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि मी काही मोठा ब्लॉग नाही बनवत आहे किंवा काही व्ह्यूसाठी नाही बनवत आहे. मी जस्ट माझ्या एका मेमरीसाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे. मी चाललो आहे उरणला. तिकडे माझ्या फ्रेंड्सनी इन्व्हाइट केले मला गणपतीच्या पाया पडायसाठी. तर घरी गणपती असतो 10 दिवसाचा आणि हा रविवार मला वाटला थोडा वेळ आहे तर जाऊन येतो. मग माझ्याबरोबर फक्त रुपेश आहे. मिलिंदचं काही कारण असतं थोडंसं कॅन्सल झालं आहे मध्येच. तर काही हरकत नाही, तो जॉईंट होईल आपल्याला नंतर नेक्स्ट राईडमध्ये. तत्पूर्वी मी बाप्पाच्या पाया पडलो आहे, नमस्कार केला आणि आता इथून निघतोय. मी काय माउंटिंग वगैरे करणार नाही आहे ना, ब्लॉगिंग करणार आहे. मी सरळ डायरेक्ट तुम्हाला उरणमध्ये भेटणार आहे. तर सी यू. तिथले वातावरण आता थोड्याच वेळापूर्वी चांगला पाऊस पडला आहे बाहेर आणि लेट्स सी कशी राईडची सुरुवात होते आपली आणि पुढे कसा रस्ता भेटतो आपल्याला. तर स्टे ट्यून. ग्रीन ब्रिज ट्रॅव्हलवरती नक्कीच टचमध्ये राहा. सी यू. तर आता उरणच्या राईडला जाता जाता पनवेलला आलो थोडं ब्रेकफास्ट करायला आणि अमृतुल्यचा चाय प्यायला आलो. म्हणजे माथेरानच्या क्रॉसिंगला चौकात आपण आलो आहे आणि ब्रेकफास्टसाठी थांबलो आहे कैलास सरोवर हॉटेलमध्ये. आणि ब्रेकफास्ट राईडला तर रुपेश आणि मी दोघंच आहे आणि ब्रेकफास्ट चालू होईल आता आमचा. तुझी स्पेशल चाय हां, त्या चायचं तुम्हाला नंतर तिकडे घेऊन जातो मी तुम्हाला. तिकडे चायजवळ मटका चाय, मस्त चाय होती. हां, तर नेहमी मला आवडते इथे चाय प्यायला, एकदम टेस्टी. आणि आल्यावरती पावसाच्या याच्यामध्ये तर मी कधी चाय पीत नाही मुंबईमध्ये, पण इकडे आलं की असं वाटतं ती चहा प्यावी. आता एन्जॉय करतो मी तुम्हाला उरणमध्ये डायरेक्टली. आता मी मध्ये कुठेच ब्लॉग करत नाही. हा ब्लॉग काय व्ह्यूसाठी पण नाही आहे आणि कशासाठी नाही आहे, फक्त एक आठवण म्हणून मी ठेवतो आहे. तर बघत राहा. तुम्हाला आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा चॅनलला माझ्या ग्रीन ब्रिज ट्रॅव्हलवरती राईड. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आता फायनली ब्रेकफास्ट कंप्लीट झाला कैलास सरोवर. आणि हा तो स्पॉट आहे जिथे चहा प्यायला मला आवडतं बाहेर आल्यावरती. योगी अमृतुल्य चहा. इथे कपमध्ये चहा मिळतो आणि मटक्यामध्ये पण चहा मिळतो. तर हा तो स्टॉल नक्की या, तुम्ही पण प्या, एन्जॉय करा. चहा प्यायला मस्त असतो. आणि हा रूट आपला जातो वरती माथेरानला. आणि माथेरान नाका, इकडे पुणा, इकडे मुंबई, विशालगड आणि डॅम जवळ आहे आपण. मला आता एक्झॅक्ट डॅमचं नाव माहिती नाही. कुठला डॅम? मोरबे डॅम. हां, इथे जे तुम्हाला वॉल दिसत असेल तुम्हाला कॅमेरामध्ये, ही आहे ती वॉल. ही बघा, मोरबे डॅमची वॉल आहे ती. चला आता इथून आम्ही जातो आता उरणवरती. उरणमध्ये भेटू तुम्हाला. तर फायनली मारुतीच्या घरी पोचलो आहे आणि चला तुम्हाला बाप्पाची मूर्ती दाखवतो. हे त्याचं घर आहे. आणि फायनली रुपेश आणि मी इथे पोचलो. रुपेश मजा आली ना, पावसात धमाल, भिजली पूर्ण पॅन्ट. मस्त राईड झाली. मारुती फ्रेंड. आणि हे आहे गणपती बाप्पाचं दर्शन. बघा गणपती किती सुंदर आहे. 3.5 फुटाची मूर्ती आहे पूर्ण. घरामध्ये त्यांनी सेटअप केलं आहे असं छान, खूपच छान. गणपती बाप्पा मोरया. चला, तर बरं वाटलं मारुतीला भेटून, मजा आली. आणि राईड पण छोटी राईड झाली. बऱ्याच वर्षानंतर भेटलो. बहुत चालू तर मित्रांनो, उरणवरून आम्ही येताना ऑपोजिट रोडला जस्ट बेलापूर ब्रिजवरती आता लागलो. आणि इथे बघा तुम्ही, खतरनाक ॲक्सिडेंट बघायला मिळालं. स्कॉर्पिओचं 5च्या 7च उडालं आहे आणि ट्रॅफिक जाम झालं आहे रोडवरती. इथून आलो आता उरणमधून. फुल ट्रॅफिक जाम, ॲक्सिडेंट.
मित्रांनो अजून एक ॲक्सिडेंट पाहायला मिळाला आहे. दुसरा ॲक्सिडेंट आहे हा. ही बघा रिक्षा बहुतेक पूर्ण चेपली आहे. पाणी तुंबलं आहे हायवेला, बघू शकता तुम्ही. आणि परत जायच्या रूटवरतीच ट्रॅफिक झालेलं आहे. तर फायनली राईड इथे आपली संपली. जाताना येताना खूप मस्त पाऊस मिळाला. आणि चला आता इथे राईड संपवतो मी. मधले रोडचे फुटेज रुपेश मला थोडेसे देईल त्याच्यामध्ये, कारण मी कॅमेरा सेटअप नव्हता लावला आपल्या माउंटवरती. तर चला मला पुन्हा एकदा भेटू नवीन एका ब्लॉग बरोबर, पुन्हा एकदा नवीन राईडवरती. तोपर्यंत तुमची रजा घेतो. धन्यवाद. थँक्यू.